सकाळच्या धावपळीमध्ये घरातली सर्व कामे आवरून आपण वेळेत निघतो. फक्त ट्रॅफिकमुळे ज्यावेळेस लेट मार्क लागतो ना, त्यावेळेस खूप जीवाची घालमेल होते. आता तसंच काही माझ्या मनामध्ये चालू आहे. कधी मी एकदा वेळेत कामावर पोहोचते असं मला झालं आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज मला ॲक्च्युली लेटच झालं जॉबवर यायला, कारण घरातनंच ॲक्च्युली लेट झालं. त्याच्यानंतर ट्रॅफिक ते लेट मार्क्सचं थोडं टेन्शन होतं, पण फायनली मी जॉबवरती पोहोचली आहे. आता फास्ट रेडी होते. आता झाला असा प्रॉब्लेम की माझा युनिफॉर्मच विसरली आहे. गडबडीमध्ये मी विसरून गेली आहे. तर झालं असं की मी माझं शर्ट विसरली आहे, माझा युनिफॉर्म विसरली मी आज आणायचा. तर आता मला इथे यावं लागलं, कारण माझी मॅनेजर येण्याच्या आधी ते घेऊन मी फटाफट रेडी होते. काय तर मग खूप प्रॉब्लेम होईल. मी आधी जाते आणि युनिफॉर्म घेऊन येते. माझ्यासोबत माझी फ्रेंड पण आलेली तर आम्ही येतो पटकन. आता आम्ही इथे आलो लसी पायाला लसी प्यायचे. ती बिचारी माझ्यासोबत आली ना, ती बोलते आता मी सांगते मला लसी पाहिजे. तर आता तिला लसी देते. और पायल वो ड्रेस मुझे बहुत अच्छा लगा, बट मैंने बताया नहीं जो ड्रेस शॉर्ट ड्रेस का बहुत छान वाटत होती ना, जाएंगे तो पता. तो फायनली मी पूर्ण रेडी झाली. आज मी माझा युनिफॉर्म कसं विसरले तेच समजत नाही. तर ॲक्च्युली मी घेतलं, पण फक्त बॅगेत टाकायचं विसरून गेली आणि विनाकारण इतका मला खर्च झाला. तर इथे नॉर्मली म्हणजे वेअर करू शकत नाही, एक दिवस पण नाही करू शकत. तर मला जाऊन घ्यावंच लागलं. आणि तर छोटं मोठं मार्केट पण नाही आहे की गेले आणि घेतलं. तर एवढं मोठं म्हणजे जुडिओमध्ये जावं लागलं आणि विनाकारण एवढा खर्च करून 700-800 रुपयाचा शर्ट घेऊन आली. आणि ऑलरेडी माझ्याकडे आहे, तरी पण माझ्या मूर्खपणामुळे आज हे सगळं झालं. घाई गडबडीमध्ये ॲक्च्युली, कारण सकाळी मला खूप घाई झाली होती आणि राहिलं. आणि हिच्यासोबत पण झालेलं आहे असं. तिच्यासोबत भी ऐसे हो गया था गाइस से, बट मैंने भी 500 का 200 वाला टी शर्ट 500 से ऑर्डर किया मैंने. ब्लैंकेट से 500. अभी इतना क्वालिटी भी इतना नॉर्मल एकदम बेसिक क्वालिटी 500. हा ना, विनाकारण मग तो पैसा खर्च होतो ना, तर थोडं दिवस लागतं. थोड्या चुकीमुळे आहे का, असं पण नाही की तिच्याकडे नाहीये. तिच्याकडे पण, कारण एवढ्या वर्षापासून काम करतोय तर युनिफॉर्म बऱ्यापैकी असतच. तिच्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे, तर विनाकारण खर्च झाला. ठीक आहे, आता काय वरती आपण काय बोलू शकत नाही. आम्ही होतो लेटाही आहे, कारण युनिफॉर्म आहे तर वेअर करायचाच आहे. आज हे सगळं काय होतंय माझ्यासोबत. सकाळी एक तर मी शर्ट विसरली आणि आता ही एवढी ट्रॅफिक. रिक्षा मिळत नाही म्हणून कधीपासून मी चालती आहे. चालणं चांगलंच असतं शरीरासाठी, पण अशा वेळेस नाही ना, की घरी जाण्याची घाई असते, त्याच्यामध्ये तेवढं चालायचं कंटाळा येऊन जातो. त्याला आता पोचेलच थोड्या वेळात मी घरी. सो फायनली मी आता घरी पोचली आहे. जवळजवळ 2 तास मी चालत होते. संध्याकाळच्या वेळेस इतकी ट्रॅफिक असते ना, तर कंटाळा येऊन जातो एवढं चालायला. पण ऑलरेडी थकलेलो असतो, दिवसभर काम करून थकलेलो असतो, त्याच्यामध्ये चालत यायचं. चालणं चांगलंच असतं, पण तो ह्या टायमाला नाही ना, की घरी पोचण्याची घाई असते. तर सो आता मी पोचली आहे 2 तासानंतर. कार्तिक ऑलरेडी अभ्यास करायला बसलेला आहे. फ्रेश होऊन बघते आता काय जेवण बनवता येईल. भेटूया थोड्या वेळातच. खूप कंटाळा आला, खूप कंटाळा. एक तर रिक्षा पण भेटत नाही. कार्तिक, झाला तुझा अभ्यास? कुठल्या सब्जेक्टचा करतोय? मराठी करतोय. बरं, तू तो टेबल का नाही घेत, स्टडी टेबल? हां, का नाही आवडत? तर बघा, याला मी हा टेबल घेतलेला आहे, तरी पण तो न वापरता सोफ्याची उशीच यूज करतो. तो टेबल घे ना, चांगला आहे, तुला चांगलं करता येईल त्याने. नाही, तो असा वागतो पूर्ण. तू मांडी घालून बसला ना तर बरोबर तुला लिहिता येईल. आता आणली आहे वाम. माशांचं नाव आहे वाम.
ऑलमोस्ट सर्वांना माहीतच असेल. आणि कार्तिक जेवायचं नाही बोलतोय. ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी वाटण न करता मासे बनवणार आहे. म्हणजे कांदा टमाट्यामध्ये, लसूण कांदा टमाट्यामध्ये बनवणार आहे. छान लागतं तसं पण. तर वाटण न करता एक सिंपल अशी रेसिपी बनवेल. कार्तिकला दूध देते, कारण तो सकाळी लवकर उठतो ना, त्याची शाळा सकाळची आहे. त्याच्यामुळे त्याला आता झोप आली खूप. तो जेवण नाही बोललो तर म्हटलं ॲटलिस्ट दूध पिऊन तरी झोप. तर आधी मी त्याला दूध देऊन येते. कार्तिकला दूध देऊन येते. घे कार्तिक, दूध पिऊन झोप. थँक्यू. पूर्ण संपवायचा. हां. आज बनवलं आहे बाजरीची भाकर आणि मासे, वाम मासे. एकदम सिंपल कांदा टमाट्यात बनवलं आहे. चला चालू. गेला तुम्ही तर पाहिलंच आहे. खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी, कारण सकाळी मी माझा युनिफॉर्म विसरली. त्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये मला जाऊन युनिफॉर्म घ्यावा लागला. तो एक वेगळा खर्च झाला. संध्याकाळी येताना इतकी ट्रॅफिक लागली की मला चालत यावं लागलं. तर फायनली आजचा दिवस माझा इथेच मी एंड करते. तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.